दादा गाडीत बसले आणि देवाला गाडी नेऊन झाली। आमचा दैवत आमच्या गाडीत बसल्यासारखं झालं। एखादी नवीन गाडी घेतल्यानंतर आपण एखाद्या देवाला जातो, पण मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील हे देवच आहेत। लोकांनी गाडीची किंमत कोटींमध्ये केली असेल, पण आमच्यासाठी दादांच्या कष्टाची किंमत या गाडीपेक्षा करोडोपटीने जास्त आहे। नक्की काय आहे डिफेंडर गाडीची गोष्ट, सगळं सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा वादळी दौरा सुरू होतो। सोलापूर, सांगोला, कराड अशा गावागावात लाखो मराठा बांधवांची गर्दी उसळत असते, पण या गर्दीत सर्वांचं लक्ष वेधून घेते ती ताफ्यात असलेली एक पांढऱ्या रंगाची चकचकीत अलिशान डिफेंडर गाडी। तब्बल 1,90,00,000 रुपयांची ही गाडी जशी रस्त्यावरून धावू लागते, तशा राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण येतं। नेहमी साध्या गाडीत फिरणारे जरांगे पाटील अचानक एवढ्या महागड्या गाडीत कसे? या गाडीची मूळ कथा सुरू होते सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहूद या गावात। तिथले एक प्रगतशील शेतकरी सुभाष भोसले यांनी ही गाडी खरेदी केलेली। सुभाष भोसले यांनी अनेक महिने मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आणि मराठा आरक्षणाचा लढा जवळून पाहिलेला। पोटतिडकीने बोलणारा, समाजासाठी अन्नपाणी सोडणारा आणि शरीराचे वाटोळे करून घेणारा हा माणूस त्यांच्यासाठी फक्त एक आंदोलक नव्हता, तर तो त्यांच्यासाठी जिवंत देव होता। भोसले यांच्या मनात एकच इच्छा पक्की होती, मी घेतलेल्या नवीन गाडीत पहिली सवारी दुसरं कोणी नाही तर मराठा समाजाचा हा देवच करेल। 1,90,00,000 गाडी शोरूम मधून बाहेर पडली आणि भोसले थेट मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचले। जेव्हा त्यांनी जरांगे पाटलांना गाडीत बसण्याची गळ घातली, तेव्हा सुरुवातीला जरांगे पाटील डगमगले। त्यांनी विचारले, बाबा रे, ही गाडी एवढी महागडी, तुला काही अडचण तर नाही ना? 2 नंबरचा पैसा तर नाही ना? यावर भोसले हात जोडून रांगड्या भाषेत म्हणाले, दादा, बँक लोन काढले, नवीन गाडी घेतल्यावर आपण देवाला जातो, पण तुम्ही तर आमच्या समाजाचे चालते बोलते देव आहात। तुमच्या पायानं ही गाडी पवित्र होऊ द्या। जरांगे पाटलांना भोसले यांचं प्रेम पाहिलं आणि ते गाडीच्या सीटवर बसले। भोसले यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण त्यांच्या दैवतानं त्यांच्या गाडीची पहिली सवारी केली होती। दौऱ्यात गाडीवर जेसीबीने फुलांचा पाऊस पाडला जातो। विरोधक जेव्हा टीका करतात, तेव्हा कराडच्या सभेत मनोज जरांगे पाटील माईक हातात घेतात आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देतात, अरे, ही गाडी माझी नाही, माझ्या खिशात 1 रुपयाही नाही, पण माझ्या समाज बांधवानं प्रेमाने मला यात बसवलं आहे। माझा मराठा बांधवांची इच्छा आहे, मी गाडीत बसावं, मग मी का बसू नये? सुभाष भोसले यांनी दिलेली डिफेंडर कार केवळ एक वाहन उरली नाही, ती मराठा आंदोलनातील निष्ठा, सामान्य माणसाचं प्रेम आणि आपल्या माणसासाठी असलेल्या अथांग आदराचं एक जिवंत प्रतीक बनली। मराठा आरक्षणाच्या इतिहासात या डिफेंडरची आणि सांगोल्याच्या शेतकऱ्याच्या काळजाची गोष्ट कायमची अनलॉक झाली। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।